मागच्या वेळेला आपण ज्यावेळेस एकत्रित आलेलो होतो आणि एकत्रित येऊन आपण प्रगटीकरणाचा अभ्यास सुरू केलेला होता. पुढे जात असताना मला तुम्हाला विचारायचं आहे की अशी कोणती एक गोष्ट आहे मागच्या वेळेस तुम्ही जाताना घरी घेऊन गेला या पुस्तकातून, म्हणजे तुम्ही काय ठळक असं काही घेऊन गेला का या पुस्तकातून शिकत असताना मागच्या वेळेला मंगळवारी? म्हणजे अशी कोणती पर्टिक्युलरली गोष्ट आहे जी जाताना तुम्ही घेऊन गेला? नाही, हे असं चेक करू नका. हा हा. ओके ओके, हे एक होतं की येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण, हे एक घेऊन गेलं. अजून अजून काय वाटतं, काय घेऊन गेले तुम्ही जाताना? प्रगटीकरणाचा जो केंद्रबिंदू आहे तो येशू ख्रिस्त आहे, बरोबर. का गरज होती? ठीक आहे, व्हेरी गुड. अजून काही, अजून कोणाला काय वाटतं? कनेक्शन नाही, नेमकं काय आहे प्रगटीकरणाचं? काय उद्देश, मेन उद्देश आहे? काय मेन उद्देश असा कळाला? बरोबर, हा एक प्राईम केंद्रबिंदू आहे, तो मेन विषय आहे आपला. म्हणजे अद्वैत जो म्हणत आहे की मेन जो आपला टॉपिक आहे तो मेन टॉपिक आपला हा आहे की येशू ख्रिस्त आणि मंडळी, आणि येशू ख्रिस्ताचा आणि मंडळीचा जो नातेसंबंध आहे आणि त्या नातेसंबंधावर आधारित प्रगटीकरण आहे. आणि येशू ख्रिस्त मंडळी संदर्भात काय करणार आहे, येशू ख्रिस्त मंडळीवर किती प्रेम करतो, येशू ख्रिस्ताचं मंडळी संदर्भात काय धोरण आहे, या सर्व गोष्टींचा जे केंद्रबिंदू आहे तो प्रगटीकरण आहे. म्हणजे प्रगटीकरण ज्यावेळेस आपण म्हणतो येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण, बरोबर, येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण कुणासाठी, कुणाबद्दल आणि कशासाठी, तर हे ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतात तर ते बिलकुल केंद्रबिंदू काय होतो, मंडळी. आणि मग आपण संपवत असताना मागचा जो आपला बायबल स्टडी होता तेव्हा आपण सांगितलं की आपण येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा हा स्टडी पुढे नेऊ आपण काय पाहणार आहोत की येशू ख्रिस्त, ओके, येशू ख्रिस्त आणि मंडळी, ह्या मंडळीसाठी ख्रिस्त काय करत आहे आणि ते आपल्याला ह्या दृष्टिकोनातून दिसणार आहे. तर आपण काय करत आहोत, एक जस्ट मागच्या वेळेस जी उजळणी आहे ती थोडीशी उजळणी घेऊ आणि आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण जाऊ. आपण मागच्या वेळेस जे शिकलेलं होतं ते इथे मी स्लाइडवर केलेलं आहे. पॉईंट्स आहेत, फक्त एक्सप्लेनेशन मी मागच्या वेळेस दिलेलं होतं तुम्हाला, ते पॉईंट्स मी वाचतो आणि जसं तुम्हाला समजेल जमेल तसं शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे स्वतःचं शीर्षक आहे जे आपण पाहिलं की प्रगटीकरणाचं पहिला अध्याय आणि पहिलं वचन त्याच्यामध्ये स्पष्ट स्वरूपात दिलेलं आहे की येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण. म्हणजे सुरुवातीलाच पुस्तक स्वतःला इंट्रोड्यूस करतं की येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण. प्रगटीकरण हा जो ग्रीक शब्द आहे तो अपोकॅलिप्स हा आहे, आणि हा जो शब्द आहे अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ह्याचं उच्चारण होतं, पण अर्थ बिलकुल एक आहे. आणि एक जो अर्थ आहे तो असं आहे की त्याचं अनावरण करणं, म्हणजे त्याचं उद्घाटन करणं, गोष्टी उघड करणं, आणि ते आपण पाहतो. आणि हा शब्द पुस्तकांमध्ये विशेष करून पत्रांमध्ये वारंवार वापरलाय. म्हणजे तो पॉल असो, आणि पॉलानं त्याच्या पत्रांमध्ये अनेक वेळेस हा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्या पत्रांमध्ये तो प्रगटीकरण, गूज हे जे शब्द आहे त्याचं उच्चारण करतो. ह्याला अजून एक शब्द आहे बरं का, इंग्लिशमध्ये मिस्ट्रीज असं म्हणतात, की जे गूज असं होतं. पॉल पत्रांमध्ये असं म्हणतो की हे जे गूज होतं ते अनेकांपासून म्हणजे दडवलेलं, लपवलेलं असं गूज होतं, ते प्रेषितांना प्रगट केलं, म्हणजे गॉड हॅज रिव्हील्ड देम. आणि हे असंच नाही, म्हणजे अनेकांना हे समजत नव्हतं. मी तुम्हाला ना पुढच्या वेळेस येताना माझ्याकडे एक स्लाइड मी बनवलेली आहे, ती स्लाइड मी तुम्हाला लोकांना दाखवेन की संदेश ते कसा संदेश देतात. तर इथं मी उभा असताना तुम्हाला एक त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजायला थोडीशी मदत होईल. बघा, मी ना एक संदेष्टा आहे जुन्या कराराचा, असं आपण गृहीत धरू की मी एक संदेष्टा आहे, क्लेपा आवळ एक संदेष्टा आहे, आणि देवाला इस्रायलाला किंवा त्याच्या लोकांना संदेश सांगायचा आहे. मग देवबाप काय करतो, देवबाप एक संदेष्टा निवडतो आणि देवबाप संदेष्ट्याद्वारे लोकांसंगती बोलतो. आणि ज्यावेळेस देवबाप संदेष्ट्याला वचन प्रोव्हाइड करतो त्यावेळेस त्या संदेष्ट्याला त्या वचनाचा अर्थ ठाऊक नसतो.
अनेकदा देव काय करतो की हे तू बोल असं संदेष्टाला सांगतो आणि संदेष्टा ते वचन घेतो आणि ते वचन जाऊन लोकांना सांगतो, त्याच्या लोकांना. अनेकदा त्याला हे ठाऊक नाही की तो काय बोलत आहे. यशया अनेकदा असं म्हणतो की हे देवा, जे तू मला बोलत आहेस त्याचं अर्थ काय तो मला समजावून सांग, म्हणजे मला अधिक चांगल्या रीतीने कळेल. तर संदेष्टाला ठाऊक नसायचं की तो काय म्हणत आहे. इनफॅक्ट संदेष्टाला हेही ठाऊक नसायचं की ही जी भविष्यवाणी तो करत आहे ही भविष्यवाणी आत्ता पूर्ण होणार आहे, नंतर पूर्ण होणार आहे की येणाऱ्या वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. संदेष्टाला हे ठाऊक नसायचं. म्हणून इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय पहिलं वचन ज्यावेळेस आपण बघतो त्याच्यामध्ये असं लिहिलंय, देव अंशांनी आणि प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी बोलला. कसं बोलला तर त्या ठिकाणी लिहिलंय की तो दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे, संदेष्टांद्वारे तो काय झाला, तो बोलला. आणि मग लिहिलेलं आहे की या काळाच्या शेवटी तो त्याच्या पुत्राकरवी बोलला आहे. ओके, हे जे वचन आहे याचा अर्थ काय की देव प्रारंभापासून बोलत होता आणि बोलत असताना तो कसा बोलायचा, दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे, संदेष्टांद्वारे तो बोलत असायचा. आणि हे बोलणं कसं असायचं, ज्यावेळेस संदेष्टांकडे संदेश येतो, संदेश सांगतात, त्यांना ठाऊक नाही की याची तारीख कधी पूर्ण होईल, ह्याची भविष्यवाणी कधी पूर्ण होणार आहे आणि हे कसं रीतीनं आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये दिसणार आहे. पण पॉल असं म्हणतो की ह्या ज्या मिस्ट्रीज होत्या, ज्या संदेष्टांनाही ठाऊक नव्हत्या, ज्या देवाच्या महान लोकांना ठाऊक नव्हत्या, त्या मिस्ट्रीज देवानं आम्हाला प्रगट केली. आणि ती आम्हाला प्रगट केली म्हणजे काय, तो म्हणतो की आम्हा सर्व प्रेषितांना प्रगट केली. आणि ती मिस्ट्रीज कुणालाच ठाऊक नसती. ती मिस्ट्री काय होती, येशू ख्रिस्त तारणार म्हणून येणार. तो फक्त इस्रायलासाठीच नाही तर तो मंडळीसाठी. आणि मंडळी म्हणजे कोण, तर विदेशी लोक यांच्या संदर्भात. म्हणजे ही जी मिस्ट्री होती ती मिस्ट्री रिव्हील केली असं तो म्हणतो. हे गहन सत्य. आणि जेव्हा आपण प्रगटीकरण वाचतो सेम गोष्ट आहे की अमान्य समजतच नव्हतं. कारण आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपण ज्यावेळेस पुढे जाऊ की ही मंडळी कशी प्रस्थापित झाली, या मंडळ्या कोण होतात. ही जी मंडळी आहेत, 7 मंडळांना जे पत्र लिहिले आहेत, बहुतांश जे आहेत ते यहुदी इतर ज्या मंडळ्या आहेत ना ते लोक आहेत हे. आणि मग त्यांना लिहिलेली ही पत्र आहेत. मग जी मंडळीची स्थापना आहे, जुन्या करार आपण वाचतो मंडळीची स्थापना, विदेशी लोकांना एकत्रित करणं, जे जुन्या करारातील लोकांना अमान्य होऊच शकत नाही, कसं शक्य आहे, असे सगळे प्रश्न होते. आणि मग याच्यामध्ये ज्यावेळेस 7 मंडळांना पत्र लिहिले आहेत, कोण आहेत, यहुदी इतर लोक, त्यांना मंडळी म्हणून समाविष्ट केलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्त आणि मंडळी याचं दर्शक. आणि त्या लोकांना, ज्या लोकांना हे सत्य ठाऊकच नव्हतं, ते फक्त संदेश म्हणून जगत होते, प्रयत्न करत होते की आम्हाला ते कळावं, समजावं. ज्यावेळेस यशया 53 लिहितो की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे, परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झालेला आहे. यशया हे लिहित आहे, त्याला समजत आहे का, नाही कळत आहे. तो जी भविष्यवाणी करत आहे ती नक्की मसाया संदर्भात आहे, त्याला ठाऊक नाही, तो करत आहे. देव बाप त्याला म्हणत आहे आणि तो बोलत आहे. आणि जे समाधान आहे त्यावेळेस तात्पुरतं समाधान लोकांना मिळत आहे, पण येणाऱ्या दिवसामध्ये जी असणारी भविष्यवाणी आहे ती कशी पूर्ण होणार आहे त्यांना ठाऊक नाही. फार कठीण परिस्थिती आहे. अशा या कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे या कठीण परिस्थितीमध्ये, की देवानं त्याचं गुज त्याच्या लोकांना प्रगट केलं. देवानं त्याचं गुज त्याच्या लोकांना प्रगट केलं. परत कशासाठी, फॉर अ चर्च, मंडळीसाठी. म्हणून आपण ज्यावेळेस वचन वाचतो, तुम्ही बघा बरं, पहिला अध्याय आणि त्याचं 3रं वचन वाचा बरं, प्रगटीकरणाचं पहिला अध्याय 3रं वचन बघा. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे, हो तुम्ही बघितला ते कोण आहेत, ते धन्य आहेत. म्हणजे कोण आहे हे, चर्च. म्हणजे बेसिकली दिस इज फॉर अ चर्च. म्हणजे ख्रिस्त आणि मंडळी याचं मेन दर्शक जे आहे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे. म्हणून पॉल किंवा हे प्रेषित काय म्हणत आहेत, आम्ही ब्लेस्ड आहोत कारण हे गुज, ठीक आहे. गुज म्हणजे मी पुन्हा सांगत आहे, मिस्ट्री कसली आहे ही, की माहित नाही, ठाऊक नाही, अशी गोष्ट रिव्हील होत आहे. वाव. आणि म्हणून हे प्रगटीकरण एवढं महत्वाचं आहे.
आता ज्यावेळेस आपण पुढे जातो तर इथे एक्सप्लेनेशन आहे बघा सगळं. हे प्रगटीकरणाचे शब्द वापरलेले आपल्याला दिसतात, प्रगटीकरण प्रगटीकरण. आणि मग ह्याच्यामध्ये दिसतं की कोणकोणतं आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय 19 वचन. मिस्ट्री काय आहे? मिस्ट्री ही आहे की देवाच्या पुत्राचं प्रगटीकरण. पॉल असं म्हणतो, देवाच्या पुत्राचं प्रगट. मिस्ट्री की अरे देवाचा पुत्र कसा असेल आणि देवाच्या पुत्राचं प्रगटीकरण कसं झालं असेल. पॉल बिलकुल ते म्हणतो, हीच तर मिस्ट्री आहे जी मला तुम्हाला सांगायचं. हेच तर गुज आहे जे मला तुम्हाला प्रगट करायचं. देन अगेन वी कम डाऊन. लूकावर्तमान 2 अध्याय 32 वचन. आपण जेव्हा ख्रिस्ताचा अवतार ज्यानं देव होता आणि मसाया. ख्रिस्त म्हणजे काय तर मसाया. मसाया आला मनुष्याचा अवतार घेऊन ना, इन्कार्नेशन ह्याला म्हणतात, की जो मनुष्याचा अवतार घेऊन आला, अहो त्याचं प्रगटीकरण की कसं हे शक्य आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत. हे कसं शक्य आहे की देव मनुष्याचं रूप धारण करून या पृथ्वीवर येतो. कसं शक्य आहे हे? आईच्या उदरामध्ये जन्म कसा काय घेऊ शकतो? तिच्या गर्भामध्ये कसा काय देवाचा पुत्र येऊ शकतो? वाव, मिस्ट्री. माझी ही मिस्ट्री. आणि मिस्ट्री काय होत आहे? प्रगट होत आहे. गुज प्रगट होत आहे. मिस्ट्री प्रगट होत आहे. प्रगटीकरण जे ठाऊक नाही, पूर्वी कुणाला समजलं नाही, ते रिव्हील होत आहे. ते अद्भुत रीतीने रिव्हील होत आहे. तेजस्वी प्रगटीकरण. थेसलिकरा 2 पत्र 1 अध्याय 7 वचन. फार अद्भुत आहे. आणि मग मागच्या वेळेस आपण थोडासा याचा गोषवारा पाहिला. हे पुस्तक येशू ख्रिस्त जो गौरवात आहे त्याचं अनावरण करतं. तुम्हाला मागच्या वेळेस मी एक उदाहरण दिलं बघा, की एक वेसल आहे, एक भांडा आहे, आणि त्या भांड्यातून जर काही बाहेर येत आहे ते भांड प्रगटीकरणाचं आहे. आणि त्या प्रगटीकरणाचं पुस्तक आपण जर ओपन करतो आणि त्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हटले येशू ख्रिस्त आहे. बरोबर आहे. मग मी म्हटलं की कसला येशू ख्रिस्त आहे? फक्त येशू ख्रिस्त आहे का? नाही, गौरवात असणारा येशू ख्रिस्त, तो गौरवी येशू ख्रिस्त. म्हणून वेन वी रिव्हील दॅट, आपण जास्त ओपन करतो, व्हॉट विल कम आउट फ्रॉम दॅट? गौरवी येशू ख्रिस्त. म्हणजे प्रगटीकरण ज्यावेळेस आपण शिकणार, व्हॉट इट कम आउट, काय बाहेर येईल? गौरवी प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे आपण त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकात जर काही शोधणार आहोत तर देर इज ओनली वन थिंग, व्हॉट? लॉर्ड जीसस क्राइस्ट, फुल ऑफ ग्लोरी, फुल ऑफ ग्लोरी. म्हणजे ते पुस्तक आपण ज्यावेळेस उघडू, काय त्यातून बाहेर येणार आहे? येशू ख्रिस्त, गौरवी प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याला बघणार आहोत. म्हणून हे पुस्तक त्याबद्दल म्हणतं. पुढे आपण पाहतो की त्याच्या अंतिम विजयाची सत्य त्याच्यामध्ये आहे, की जो तो विजयी होणार आहे त्याची सत्य त्याच्यामध्ये आहे, ज्याचा पवित्र शास्त्राचा उर्वरित भाग केवळ उल्लेख करतो. म्हणजे हा भाग उल्लेख करतो. प्रगटीकरण म्हणजे एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्याला एकदा लपलेले दृश्यमान होणं, म्हणजे ते रिव्हील होणं, असं आपल्याला दिसतं. मागच्या वेळेस आपण पाहिलं की याचा लेखक कोण? तर याचा लेखक जो आहे तो 4 वेळेला लेखक स्वतःला योहान म्हणून संबोधतो. 4 वेळेला तो स्वतःला सांगत आहे की मी योहान आहे आणि मी हे लिहिलेलं आहे. हे का आपण असं म्हणत आहोत? कारण प्रगटीकरण आणि योहानाच्या इतर लिखाणाच्या शैलीमध्ये फरक आहेत, पण ते नगण्य आहेत. आपण या पुस्तकामध्ये अनेक प्रतिकात्मक चिन्ह पाहतो, उदाहरणं खूप पाहतो प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, जी तुम्हाला योहानाच्या इतर पत्रांमध्ये कमी आढळतात. म्हणून अनेक जणांना क्वेश्चन मार्क आहे की तोच तो योहान आहे का? कारण लिखाणामध्ये थोडासा हा फरक दिसतो. पण स्वतः योहान हे पुस्तक लिहित असताना, योहानाचं हे पुस्तक लिहित असताना, इंट्रोडक्शन करत असताना ही स्वतः मीच योहान आहे असं तो सांगतो. पण ह्याच्यामध्ये काय साम्य आहे जे अतिशय महत्वाचं आहे, जी इतर पुस्तकं ते साम्य जे आहे ते प्रगट करत नाहीत. तर हे साम्य फार महत्वाचं आहे. पहिलं साम्य असं आहे की येशू ख्रिस्त हा शब्द असं म्हणून हे संबोधतं. योहानाचं शुभवर्तमान ही शब्द म्हणून संबोधतो आणि प्रगटीकरण ही येशू ख्रिस्ताला शब्द म्हणून संबोधतं. येशू ख्रिस्ताला कोकरा म्हणून प्रगटीकरण वर्णन करतं. इन अ सेम सेन्स प्रगटीकरणाचं पुस्तक जसं येशू ख्रिस्ताला कोकरा संबोधतं, सेमली शुभवर्तमान पण योहानाचं त्याला कोकरा संबोधतं. येशूचे साक्षीदार म्हणून त्याला वर्णन करतं आणि बरोबर बिलकुल अशीच गोष्ट येशूचे साक्षीदार जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते प्रगट करतं. आणि आपण ती गोष्ट मागच्या वेळेस ही पाहिली. म्हणून योहानाचं झालेले प्रगटीकरण, कोण योहान? तोच योहान ज्यानं 3 पत्र लिहिले, ज्यानं शुभवर्तमान लिहिलं आणि ज्यानं हे प्रगटीकरण लिहिलं आहे.
याच्या तारखे संदर्भात आपण पाहिलं की योहानाचं शुभवर्तमान नेमकं लिहिलं कधी आहे, तर पहिलं जे शतक आहे फर्स्ट सेंचुरीचा लास्ट पार्ट म्हणजे 90 to 100, ओके, हा जो पार्ट आहे याच्यामध्ये हे लिहिलेलं पुस्तक आहे. आणि मग मागच्या वेळेस आपण पाहिलं की खूप सारी कारणं आहेत. काही लोक असं म्हणतात की नाही, जेव्हा शुभवर्तमान लिहिलं ना त्याच वेळेस त्यांनी लिहिलेलं आहे अराउंड 64 to 70 AD मध्ये. अनेक जण वेगवेगळी याची कारणं देतात. पण पुस्तक हे कधी लिहिलेलं आहे तर स्वतः ह्याच्यानंतर जे काही इतिहासकार झाले त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि ते म्हटले की फर्स्ट सेंचुरी जी आहे म्हणजे 90 आणि 100चा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये योहान त्यावेळेस पात्मसच्या बेटावर होता आणि त्यावेळेस त्याने हे लिहिलेलं शुभ प्रगटीकरण आहे. यासाठी एक सम्राट होता जो रोमन सम्राट आहे, तो डेमनिशियन्सच्या कारकिर्दीच्या शेवटी म्हणजे 81 to 86 मध्ये हे लिहिलं गेलं असं म्हटलेलं आहे. का बरं असं म्हणतात तर हे तुमच्या फक्त माहितीसाठी तुम्हाला ठाऊक असू दे, कारण दुसऱ्या शतकात एरेनियसने घोषित केले की प्रगटीकरण डेमिशियनच्या राजवटीच्या शेवटी लिहिले गेले होते. असं का तो म्हणत आहे? हा डेमनिशियन कोण आहे तर नंतरचे लेखक असे जे होते ज्यांनी प्रगटीकरणावर टिप्पणी केली, टिप्पणी इन द सेन्स त्याच्यावर त्यांनी कॉमेंट्रीज केल्या प्रगटीकरणावर, ते हे जे फर्स्ट लोक होते ज्यांनी लगेच प्रगटीकरणावर कॉमेंट्रीज करायला सुरुवात केली. बाय द वे मला तुम्हाला सांगू दे की बहुतांश असे लोक आहेत जे रिफॉर्म, जे आपण विश्वास ठेवतो रिफॉर्म फेथ मध्ये असे असणारे लोक आहेत ज्यांनी प्रगटीकरणावर कॉमेंट्रीज केल्या नाहीत. तुम्हाला शॉक होईल की असा एक वन ऑफ द ग्रेटेस्ट रिफॉर्मर होता, असे 2 रिफॉर्मर होते ज्यांनी प्रगटीकरणावर कॉमेंट्रीज केल्या नाहीत. सगळ्या पुस्तकांवर केल्या, 65 पुस्तकावर, आणि जेव्हा ते इथं आले आणि त्यांनी त्याच्यावर कॉमेंट्रीज केल्या नाहीत. कोण होते माहिती आहे का ते? मार्टिन ल्युथर, की वन ऑफ द ग्रेटेस्ट. त्यानं प्रगटीकरण म्हटलं की नो, मी नाही करू शकत ह्याच्यावर, मी नाही करणार. जॉन कॅल्विन त्याने म्हटलं मी नाही करणार आणि त्यांनी केलं नाही याच्यावर कॉमेंट्रीज. पण कालांतरानं पुष्कळ सारे रिफॉर्मर्स असतात जे थोडेसे दबत्या आवाजामध्ये थोडं बाजूला होतात, कारण ह्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी आहेत, महत्त्वपूर्ण गोष्टी आहे की जे आता आज आपण पाहणार आहोत, ज्याला पुढे गेल्यावर आपण का हे एवढं इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याला विशेष करून एक शब्द आहे एस्केटॉलॉजी म्हणून. तर हा जो विषय आहे एस्केटॉलॉजिकल व्ह्यू जो आहे तो अनेकांना क्वेश्चन मार्क असतो या प्रगटीकरणावर, म्हणून अनेक जण ह्याच्यावर कॉमेंट्रीज करण्याचं थांबवतात. ह्याच्यामध्ये विशेष करून एकूण 4 भाग आहेत जे आज आपण पाहणार आहोत. 4 विश्वास आहेत आणि तुम्ही कदाचित अनेक ह्याच्यामधल्या प्रगटीकरणाचं विश्लेषण करणारे लोक ऐकले असतील. म्हणजे हे 4 प्रकारचे लोक ह्याचं विश्लेषण करतात प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं, आणि ते आपण पाहूया की ते कोणते 4 लोक आहेत, कोणत्या पद्धती आहेत जेणेकरून ते त्याचं विश्लेषण करतात. आणि अनेक जण त्याच्यामध्ये मग दुफळी निर्माण होते, अनेक जणांचे विश्वास वेगवेगळे होतात. मग एक जण म्हणतो की प्रगटीकरणाचं अर्थविवरण अशा प्रकारे, एक दुसरा म्हणतो की प्रगटीकरणाचं अर्थविवरण अशा प्रकारे, तिसरा म्हणतो प्रगटीकरणाचं अर्थविवरण अशा प्रकारे, चौथा असं म्हणतो. आणि प्रत्येक जणांनी आपापलं शिक्षण असं दृढ धरून ठेवलेलं आहे आणि ते म्हणतात की हेच त्याचं अर्थविवरण आहे, हेच त्याचं इंटरप्रिटेशन आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. तर आपण तेही पाहणार आहोत. तर मग हे जे लेखक होते ज्यांनी ह्याच्यावर टिप्पणी केली, तर हे जे लेखक आहेत त्याच्यामध्ये क्लेमेंट ऑफ अलेक्झांड्रिया, ओरिजन विक्टोरियस, ज्याने पवित्र प्रगटीकरणावर सर्वात आधीचा ग्रंथ लिहिला त्यांनी, आणि एसेबियस आणि जेरोम यांनी डेमेशियनच्या तारखेची पुष्टी केली. म्हणजे हे असे लोक आहेत ज्यांनी प्रथम पुढे जाऊन लगेच प्रगटीकरणावर टिप्पणी किंवा त्याच्यावर त्यांनी व्याख्यान करायला सुरुवात केली. म्हणून ते लोक जी तारीख दिली तीच तारीख मग पुढे आली की पहिल्या शतकाच्या शेवटल्या वर्षामध्ये, दशकामध्ये त्यांनी त्या लिखाण केलेलं आहे. पुढे आपण गेल्यावर आपण मागच्या वेळेस एक हिस्ट्री पाहिली आणि त्याच्यामध्ये विशेष करून निरोची जी कारकीर्द आहे त्याचा आपण आढावा घेतला. आपण पाहिलं की निरो जो आहे एकदम तरुण असा सम्राट होऊन गेला रोमचा. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही, माझ्याकडे आज होतं मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवा निरोच्या कारकिर्दीचा, पण मी म्हटलं की आपला थोडासा वेळ जाईल त्याच्यामध्ये. मी तुम्हाला असंच सांगेन, कधी जर आपलं चर्च सुटलं तर आपण चर्च सुटल्यावर निरोचा एक छोटीशी क्लिप आपण बघू की त्यानं काय केलेलं होतं. वेडसर राजा होता, एकदम तरुणपणामध्ये त्याचे जे वडील होते आणि त्याची जी आई होती, त्या वडिलांना खूप साऱ्या राण्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्याची जी आई होती ती क्रुक लेडी होती
आणि तिची इच्छा होती की तिच्या मुलानं अनेक सम्राट व्हावं, म्हणून तिनं अनेक असे प्लॅन्स योजना केल्या आणि तिला रूल करायचं होतं रोमवर. आणि तिनं क्रूक योजना करून निरोला राजा सम्राट केलं. आणि सम्राट केल्यानंतर ती एवढी म्हणजे सत्तेसाठी हपापलेली होती की एकदम तरुणपणामध्ये तिनं आपल्या मुलाशी संबंध प्रस्थापित केले निरोसाठी. आणि एवढं तिला ते हाव होती सत्तेची. कालांतराने जेव्हा राजा झाला तो, आणि राजा झाल्यानंतर एकदम यंग एजमध्ये विदिन 5 इयर्समध्ये तिच्या आईचं नाव अग्रेप्पिनस असं काहीतरी होतं. आणि मग त्यानं 5 वर्षामध्ये स्वतःच्या आईला मारून टाकलं, कारण तिचं बॉसिंग एवढं वाढलेलं होतं की त्यानं मारून टाकलं. एकदम असं म्हटलेलं आहे की वन ऑफ द क्रूर, सगळ्यात क्रूर राजा रोमचा तो होता. आणि त्याच्यानंतर लगेच जेव्हा ते राज्य जे आहे ते त्याच्या हातामध्ये आलं, वेडसर होता, कलाकार होता, मरत असताना पण एक कलाकार सदैव जिवंत राहील असं वाक्य म्हणून तो मेला. आणि मग हा एवढा वेडसर होता की ह्याला रोम जे आहे ते पुन्हा बांधायचं होतं नवीन, स्वतःचा महल पण असा गोल्डचा करायचा होता. आणि म्हणून ह्यानं काय केलं, एक रात्री उठून रोमलाच आग लावून टाकली. आणि म्हणून ती म्हण मग प्रचलित झाली की रोम जळत होतं आणि निरो काय करत होता, बासरी वाजवत होता असं म्हटलं. मग त्याच्यावर पण अनेक जे लेखक आहेत ते बाहेर आले आणि ते म्हटले की नाही नाही नाही, तो तिथं बासरीचा आविष्कार 7व्या सेंचुरीमध्ये झाला, तो बासरी वाजवत नव्हता, तो दुसरं वाद्य वाजवत होता, पण तो काहीतरी वाजवत होता. काही जण म्हटले की नाही नाही, तो कसं काय शहर जाळू शकतो, त्याच्यामध्ये स्वतःचा महल पण जळला. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की असं तो महल जळला, ही स्टार्टेड प्लॅनिंग टू डू, त्यानं त्याचा स्वतःचा महल बांधायला सुरुवात केली. आणि तो महल गोल्डचा त्यानं केला. आणि त्या गोल्डच्या महलमध्ये त्यानं पायपिंग लावले अत्तराचे, एवढं त्याचं म्हणजे होतं ते. आणि त्यानं मग काय केलं की हे नाव कुणावर टाकावं, तर प्रचलित असं झालेलं होतं की पॉलाच्या जर्नीज चालू झालेल्या होत्या तेव्हा. आणि पॉल जर्नीज करत होता, त्याची 3री जर्नी 62 AD मध्ये संपली. आणि त्यामुळे मंडळ्या प्रस्थापित झाल्या, इनफॅक्ट रोममध्ये पण मंडळ्या प्रस्थापित झाल्या. आणि त्यावेळेस काय झालं, लोकांना पौलाविषयी आणि ख्रिस्ती लोकांविषयी चीड निर्माण झाली, कारण हे लोक रोम किंवा रोमचं जे साम्राज्य आहे त्याला ते लोक झुकत नाहीयेत. तर त्यामुळं हे अल्पसंख्याक लोक होते. मग हा जो निरो राजा आहे हा म्हणाला की अरे ओके, मग एक काम करूया, रोम जळत आहे, लोकांचा आक्रोश आहे, त्यांना शांत करायला पाहिजे. लोक निरोजवळ जेव्हा गेले तो म्हटला की मी जाळलं, नाही नाही नाही, ख्रिश्चनांनी जाळलं. मग ऑलरेडी ह्यांच्यावर क्रोध होता, ऑलरेडी हे अल्पसंख्याक होते, आणि मग ख्रिश्चनांचा जो छळ त्यावेळेस चालू झाला. मी तुम्हाला सांगतो, वन ऑफ द क्रुएलेस्ट डेथ ख्रिस्ती लोकांची त्यावेळेस झालेली आहे. मी शॉर्ट तो क्लिप बघत होतो आणि इतकं वाईट वाटत होतं ते बघत असताना पण. तर हा जो छळ आहे तो अराउंड 300 AD पर्यंत चालला बरं का. म्हणजे इट स्टार्टेड फ्रॉम 64, इट एंड्स, नॉट एंड्स बट 300 AD पर्यंत तो छळ, जो क्रूअल छळ आहे तो चालू झाला. आणि त्या घटनेनंतर मंडळी जी आहे ती फार विखुरलेली होती. मग अनेक जे थिओलॉजियन्स आहेत ते असं म्हणतात की मंडळीची जी आध्यात्मिक घट आहे ती मोठ्या प्रमाणात होत होती. आणि मग आपण ते पाहतो की ज्यावेळेस आध्यात्मिक घट झाली, पॉल जो होता तो सुदृढ होते त्या मंडळ्या. आपण त्याच्यानंतरची परिस्थिती अशी झाली की निरोची कारकीर्द ज्यावेळेस संपली त्यावेळेस त्यांचं जे घट आहे ती होत होती, त्याच्यामध्ये काही कल्ट्स निर्माण झाले. आणि त्या कल्ट्स विषयी मी प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, निकोलायटन्सचं कल्ट ह्याच्याविषयी लिहिलेलं आहे. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय 6वं वचन आणि 15वं वचन ह्याच्याविषयी पॉल डिस्क्राईब नाही करत, ह्या कल्ट विषयी पॉल बोलत नाही, पण योहान याचं नमूद करतो प्रगटीकरणामध्ये की हा कल्ट तयार झालेला होता. आणि त्या कल्टमुळे पण अनेक मंडळांचे लोक जे आहेत ते तिकडे धाव घेत होते. म्हणून 7 मंडळांना जी पत्र पौलाने लिहिलेली आहे, योहानाने लिहिलेली आहेत, त्या पत्रांमध्ये आपल्याला दिसतं की तो त्यांना दोष लावत आहे आणि दोष लावून त्यांच्या संगती तो बोलत आहे. म्हणून पुढे गेल्यानंतर प्रगटीकरणाचं पुस्तक इंट्रोडक्शन घेत असताना आपण म्हटलं की ते काय करतं. प्रगटीकरण म्हणजे येशू ख्रिस्ताविषयीचे प्रगटीकरण आहे. पुस्तकात त्याला देवाचा उठवलेला गौरवी पुत्र मंडळीमध्ये सेवा करणारा असं त्याचं नाव आहे. दुसरं नाव विश्वासू, साक्षीदार, मृतांचा प्रथम जन्मलेला, पृथ्वीवर राजांचा अधिपती. पुढचं नाव अल्फा आणि ओमेगा, जो आहे, जो होता, जो येणार, सर्वशक्तिमान असं त्याचं नाव दिसतं. मनुष्याचा पुत्र म्हणून पण त्याचं नाव आपल्याला दिसतं. जो मेला होता पण आता सदा सर्व काळ जिवंत आहे असं नाव दिसतं. देवाचा पुत्र असं नाव त्याचं आहे. जो पवित्र आणि सत्य आहे असं नाव त्याचं आहे. आमेन, विश्वासू, सत्य, साक्षीदार, देवाच्या निर्मितीची सुरुवात असं नाव त्याचं आहे.
यहुदाच्या वंशाचा सिंह असंही नाव आहे, स्वर्गातील कोकरू, सिंहासनावरील कोकरू, मसीहा जो सदा सर्व काळ राज्य करेल, राजांचा भव्य राजा किंवा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाचं वचन म्हणजे शब्द, आणि दाविदाचे मूळ वंशज, सकाळचा तेजस्वी तारा, ज्याला पहाटेचा तेजस्वी तारा. हे एवढी सगळी नावं येशू ख्रिस्ताची ह्या एका पुस्तकात आहेत, ज्याला आपण प्रगटीकरण म्हणतो. संपत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की किती अद्भुत आहे की हे सगळं पुस्तक जर कुणाविषयी बोलत आहे, जर केंद्रबिंदू कोण आहे, तर तो येशू ख्रिस्त. कुणा संदर्भात आहे? येशूचं कुणा संदर्भात नाही, त्याची मंडळी. म्हणून फोकस येशू ख्रिस्त मंडळी, येशू ख्रिस्त मंडळी, येशू ख्रिस्त मंडळी, आपला तोच असणार आहे. पुढं प्रगटीकरण पुस्तकाचा ईश्वरी सिद्धांत, म्हणजे प्रगटीकरण पुस्तकाचा ईश्वरी सिद्धांत, त्याची थिओलॉजिकल जे डॉक्ट्रिन आहे ते नेमकं काय आहे. ओके, तर ते आपण पाहणार आहोत. तर मागच्या वेळेस आपण या ठिकाणी थांबलेलो होतो आणि मग इथपर्यंत आपण शिकलेलो होतो. तर याचा मूळ सिद्धांत काय, म्हणजे या पुस्तकाचा मूळ सिद्धांत काय, तर पहा, हा आपला विषय असणार आहे एस्केटॉलॉजी, याला म्हणतात. एस्केटॉलॉजी म्हणजे काय? इतिहासाचा शेवटला सिद्धांत. इतिहासाचा म्हणजे हिस्ट्री इज गोइंग टू एंड. ओके, इतिहास संपणार आहे, म्हणजे इथपर्यंत इतिहास आहे. ओके, इथून इतिहास काय होणार आहे? संपणार आहे. तुम्ही मला सांगा की ज्यावेळेस आपण आपल्या शालेय जीवनामध्ये इतिहासाचं पुस्तक वाचतो, ओके, इतिहासाचं पुस्तक वाचत असतो, पाहत असतो, ओ असं घडलेलं होतं, अच्छा ही घटना घडलेली होती, अच्छा असं झालेलं होतं, वा वा वा. प्रगटीकरण असं आहे की इतिहासाचा शेवट सांगत आहे आपल्याला, हाव इट्स गोइंग टू एंड. आणि ना मला तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर करायची, जर तुमचा विश्वास या वचनांवर नाहीये ना, तर इथं बसून तुमचा काही फायदा नाही आहे. ओके, म्हणजे या वचनांवर जर तुमचा विश्वास नाही तर इथं बसून काहीच फायदा होणार नाही. मग मला असं वाटतं तुमचा टाइमपास आहे. पण जर तुमचा विश्वास या वचनांवर आहे की जे इथं लिहिलेलं आहे ते घडत आलेलं आहे आणि जे लिहिलेलं आहे इथून पुढं ते होणार आहे, हा जर विश्वास आहे तर हे तुम्हाला लाभदायक आहे. म्हणून एस्केटॉलॉजी म्हणजे काय की इतिहासाचा शेवटला सिद्धांत. सिद्धांत म्हणजे काय? मागच्या वेळेस मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला, सिद्धांत म्हणजे काय बरं? मी चर्च इंग्लिशमध्ये बोलता, तुम्ही मला डॉक्ट्रिन म्हणून म्हणजे काय? सिद्धांत म्हणजे काय? तुमच्या स्कूलमध्ये सिद्धांत शिकवतात तुम्हाला, थेअरी. प्रत्येक गोष्टीची एक थेअरी असते ना, मराठीमध्ये त्याला सिद्धांत म्हणतात. सिद्धांत काय करतो बरं? म्हणजे काय करतो, काय कसं सिद्ध करतो? ओके, प्रूफ सांगतो. हा, एक पाया असतो, बरोबर. म्हणजे पाया कसा असतो? पाया असतो, बरोबर आहे, पण तो एक सिस्टमॅटिक असतो ना, तो इकडे तिकडे विस्कळीत असतो का? नाही. तुम्हाला योग्य मार्गानं एकंदरीत त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे, तर सिद्धांत काय करतो? स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. गॉट इट? काय करतो? स्टेप बाय स्टेप तुम्हाला, अचानक उचलून तुम्हाला तिकडे टाकून देतो का? नाही. सिद्धांत काय करतो? स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिकडे घेऊन जातो. आपण आपल्या चर्चमध्ये, आपण मंडळीमध्ये काय शिकतो बरं? तुम्ही बघा, आपण एव्हरी टाइम आपण सिद्धांत शिकतो. प्रत्येक गोष्टीचा आपण सिद्धांत शिकत आहे. म्हणजे आपण म्हटलं प्रेयरचा सिद्धांत आपण म्हणतो. आपण तरुणांचा बायबल स्टडी होता, आपण कोणता मागच्या वेळेस शिकलो सिद्धांत माहिती आहे? डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन. समजलं तुम्हाला? डॉक्ट्रिन म्हणजे सिद्धांत. डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ही वेगळेपणाचा सिद्धांत. म्हणजे असंच उठून वेगळं करतं का? नाही. तुम्ही मला तरुणांना सांगा, आपण मागच्या वेळेस जे शिकलो डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन, आपण कशा संदर्भात शिकलो? आणि मग मी काय म्हटलं, नेक्स्ट टाइम आपण काय शिकणार? व्हॉट इज डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन? व्हॉट वी हॅव लर्न? डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन आपण म्हटलं नाही होणार, बरोबर आहे. हा सिद्धांत आपण शिकलो. जगाचे आहात, जगाचे नाही आहात. जगामध्ये आहात, जगाचे नाही आहात. म्हणजे जग आणि ख्रिस्ती विश्वास ह्याचा सिद्धांत आपण शिकलो की तुम्ही मिंगल नाही होऊ शकत, तुम्ही संबंध नाही जोडू शकत, त्यांच्या समोर तुम्ही राहू नाही शकत. हे आपण शिकलो. का बरं? कारण हा सिद्धांत आहे विश्वास नावाचा. ओके, देन वी लर्न दॅट. ओके, नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ तेव्हा ख्रिस्तामध्ये असणारे पण वेगळं असणारे हे आपण येणाऱ्या दिवसामध्ये शिकणार आहे. तो पण डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन.
म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण काय करत आहे, सिद्धांत शिकत आहे. एस्केटोलॉजिकल व्ह्यू म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक आता आपण जे शिकायला जाणार आहोत. अँड देन एस्केटोलॉजिकल व्ह्यू. एस्केटोलॉजी म्हणजे काय की इतिहास संपणार आहे, शेवटला सिद्धांत, इतिहासाचा शेवटला सिद्धांत, एंड टाइम सिद्धांत आहे. काय शेवटला सिद्धांत, एंड टाइम्स डॉक्ट्रिन, ते आपण शिकणार आहे. आणि ते मग तुम्हाला आणि मला काय शिकवतं. सो लेट्स सी. जगाची अंतिम राजकीय व्यवस्था कशी असणार आहे. ओके, ते आपल्याला काय शिकवणार आहे. म्हणजे हे आपलं आउटलाईन आहे बरं का. म्हणजे हे समजून घ्या की काय शिकणार आहोत आपण. तर जगाची अंतिम राजकीय व्यवस्था कशी असणार आहे. सेकंड थिंग, मानवी इतिहासातील शेवटलं युद्ध आपण शिकणार. आता सध्या एक युद्ध चालू आहे. कुठलं आहे माहिती आहे तुम्हाला. नाही, एक युद्ध चालू आहे, खूप दिवस झालं. त्याच्यानंतर आता इस्रायल पॅलेस्टाईन पुन्हा चालू झाला, बरोबर आहे. आणि त्यांना ते आता गाजापट्टी पाहिजे सध्या, त्यात चालू आहे. म्हणजे हे चालू आहे युद्ध, बरोबर. युद्ध चालू आहे ते. आणि मग आपण पाहतो हो शेवट आला वाटतं आता. समज आपण काय म्हणतो, शेवट आला बरं का. हे युद्ध झालं, शेवट आला. इंडिया पाकिस्तान चालू झालं, शेवट आला. आपण प्रत्येक गोष्टीकडे बघून काय म्हणत असतो, शेवट आला, शेवट आला, शेवट आला. तर नेमकं असंच आहे का ते. ठीक आहे, हा पॉइंट ऑफ व्ह्यू पण आपण पुढे पाहणार आहोत की प्रत्येक लोक त्या दृष्टिकोनातून कशी बघत असतात. ओके, तर मानवी इतिहासातील शेवटलं युद्ध कधी असणार आहे, ते कधी होणार आहे, शास्त्र त्याविषयी काय म्हणतं. कारण एक टाइम स्पॅन आहे जो दिलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. ख्रिस्त विरोधाचा पराभव आपण पाहणार आहोत. एस्केटोलॉजिकल व्ह्यू, ख्रिस्त विरोधक जो आहे त्याचा पराभव होणार आहे. ख्रिस्ताचे 1000 वर्षाचे पृथ्वीवरील राज्य आपण पाहणार आहोत. एस्केटोलॉजिकल व्ह्यू तो आहे. स्वर्गाचे वैभव, सार्वकालिक राज्य, नीतिमानांची आणि दृष्टाची अंतिम स्थिती कशी असणार आहे, तेही एस्केटोलॉजिकल व्ह्यू न आपण पाहणार आहोत. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की दिस इज आवर बिलीफ. एस्केटोलॉजी इज आवर बिलीफ. ओके, त्या विश्वासानं आपण काय करत आहोत, पुढे जात आहोत. आता ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे विश्वास निर्माण झालेले, काही व्याख्या तयार झालेल्या आहेत. त्या व्याख्या कोणत्या आहेत त्या मला तुम्हाला सांगायचं. बघा, या पुस्तकामध्ये, या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये काही ज्वलंत प्रतिमा आहेत. प्रतिमा इन द सेन्स इमेजेस. ओके, मागच्या वेळेस तुम्हाला मी विचारलं बघा, एक मिनिट थांबा, कुठं होतं तो फोटो बघा. हा बघा, अशी काही ज्वलंत प्रतिमा दिसते. तुम्हाला माहिती ही प्रतिमा कुठे आहे. ही प्रतिमा कसली आहे सांगा बरं मला. रेव्हेलेशन चॅप्टर 1 वर्स 12 to 20, बरोबर आहे. आता बघा, हे जर असंच जर आपण करायला गेलो ना, ओके, म्हणजे ती प्रतिमा अशीच जर काढली तर असं दिसेल येशू. ते डोळे अग्नी आहे, त्याची जीभ जी आहे ती दुधारी तलवार आहे. डिड यू गेट इट. की काय होतं की अशा ज्वलंत प्रतिमा आपल्याला दिसतात. मग जेव्हा आपण असं ज्वलंत प्रतिमा बघतो आणि म्हणतो वा असं असणार आहे. तुम्ही त्या समया बघा, हातामध्ये बघा त्याचे तारे आहेत. मग हे असं ज्यावेळेस आपण पाहू, आपण म्हणू की बापरे अशी त्याची प्रतिमा आहे. आणि जेव्हा अशा ज्वलंत प्रतिमा आपण पाहतो, आपण कन्सर्न होतो, आपण काळजी करू लागतो की अरे हे कसं आहे, म्हणून हे असंच असणार आहे का. म्हणजे ह्या ज्वलंत प्रतिमा आहेत, काही प्रतीकवाद आहेत, ज्यामुळं 4 मुख्य व्याख्यात्मक, ज्याला इंटरप्रेटिव्ह दृष्टिकोन असं म्हणतात. ओके, ज्याला व्याख्यात्मक गोष्टी आहेत, व्याख्या तयार होतात. आणि मग त्या व्याख्या कोणत्या आहेत त्या आपण जराशा बघूया. म्हणजे लोक काय करत आहेत या दृष्टिकोनातून, बिकॉज ऑफ ह्या इमेजेस, बिकॉज ऑफ काही असं विलक्षण लिखाण आहे की ते पाहिल्यानंतर हो भीती होते, भीती वाटते. आणि त्याच्यामुळं काही थिओलॉजियन्स पुढे आले आणि त्यांनी काही ग्रह केले आणि ते ग्रह धरून ते पुढे चालले आणि त्याचं विश्लेषण अशा रीतीने करू लागले की त्याची नावं इंग्लिशमध्ये काय आहेत मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर मराठीमध्ये पण आपण ते समजून घेऊया. ओके, तर पहिला जो दृष्टिकोन मग आला, तो पहिला दृष्टिकोन होता प्रिटेरिस्ट दृष्टिकोन. प्रिटेरिस्ट याचा अर्थ काय होतो की ऑलरेडी गृहीत धरलेलं आहे किंवा असं समजलेलं आहे की येशू ख्रिस्ताचं येणं ऑलरेडी झालेलं आहे पहिल्याच शतकामध्ये. म्हणजे ॲज सून ॲज तो गेला, तो म्हटला मी पुन्हा येईन. आणि मग विश्वास लोकांचा असा आहे की लगेचच तो आला आणि तो मंडळीला
प्रेषितांना घेऊन गेला. आणि मग आपण आता जे आहोत ते त्या कालखंडामध्ये आहोत ज्यावेळेस मंडळीचा छळ होत आहे आणि आपण त्या कालखंडामध्ये जीवन जगत आहोत. पण जर गृहीत धरलं असं तर काय होत आहे बघा. प्रगटीकरणाचा अर्थ रोमन साम्राज्यातील पहिल्या शतकातील घटनांचे वर्णन म्हणून तो करतो. पण लेखक आणि तारीख जर पाहिली तर आपल्याला हे दिसतं प्रेटिरिस्ट हा दृष्टिकोन जो आहे तो काय शिकवतो. प्रगटीकरणातील सर्व घटना आधीच पूर्ण झाल्याप्रमाणे पाहणे अशक्य आहे. का बरं? कारण आपण ज्यावेळेस पुस्तकाचं अध्ययन करतो तर आपल्याला हे दिसतं की ख्रिस्ताचे दुसरे आगमन उदाहरणार्थ पहिल्या शतकात स्पष्टपणे घडलंच नाही हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की ते झालंच नाही, ते घडलंच नाही. कारण अशा घटना पुढे ज्या प्रगट केलेल्या आहेत ते आपल्याला दिसतात की या कोणत्याही मुद्द्याला प्रेटिरिस्ट हे जे लोक आहेत ह्या लोकांना थोडंही अनुमोदन पवित्र शास्त्र किंवा प्रगटीकरणाचं पुस्तक याविषयी देत नाही. पण त्यांचा विश्वास असा आहे की तो आलेला आहे आणि त्याने ऑलरेडी येऊन त्याच्या मंडळीला तो घेऊन गेलेला आहे. सध्याची जी मंडळी आहे ती त्रासामध्ये आहे आणि ती जीवन जगत आहे. तर त्यांचा तो एक दृष्टिकोन आहे. दुसरा दृष्टिकोन एक आहे ऐतिहासिक दृष्टिकोन. तर हा जो दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनामध्ये बहुतांश मला तुम्हाला सांगू दे अराउंड 50% ऑफ ख्रिश्चन कम्युनिटी जी आहे आपली ती ह्याच्यामध्ये या ट्रॅपमध्ये सापडते. आणि मग जर समजा आता कोविड आला आपल्याकडे, ओके, देन दे स्टार्ट सर्चिंग इन रेव्हेलेशन की कोविड विषयी काय लिहिले का. आणि मग ते कुठंतरी मग त्यानं जी वाटी फोडली ना त्याच्यातून जे निघालं ते कोविड सारखंच होतं. आणि मग त्यातून सगळे मानव जातीमध्ये हे पसरलेलं आहे आणि लोक मरत आहेत आणि हा शेवटला घटका ही बघा ही वाटी त्यानं फोडलेली आहे. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन काय करतो तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून प्रगटीकरणाकडे पाहणारे प्रेषित काळापासून ते आजपर्यंत मंडळीच्या इतिहासाकडे पॅरानॉमिक विहंगमय दृश्य. तुम्हाला माहिती आहे पॅरानॉमिक हा शब्द कुठे येतो? पॅरानॉमिक गाडीला जे सनरूफ लावतात ना त्याला पॅनोरामिक सनरूफ म्हणतात. जे उघडतं बंद होतं आणि त्यातून असे 360 डिग्री तुम्हाला सगळीकडे दिसायला लागतात. तर ऐतिहासिक दृष्टिकोन काय करतात की प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती अशी येऊन 360 डिग्री चेक करायची की क्या चल रहा है. म्हणजे आता अच्छा मग युक्रेनचं आणि रशियाचं हे चालू आहे. हा मग बरोबर मग ह्याचा संबंध कसा आहे बघूया आपण. अच्छा म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा आता इथं चालू आहे. हा मग आता जवळच आले वाटतं ते. म्हणजे प्रत्येक गोष्ट लिंक करायची प्रगटीकरणासाठी. ओके, आणि हे खूप चालू आहे. म्हणजे हे भयावह चालू आहे. काहीही झालं तरी त्याचा दृष्टिकोन लगेच ऐतिहासिक लावायचा आणि तिकडे ह्याच्यामध्ये विशेष करून रोमन कॅथलिक चर्चचा उदय जो आहे आणि तो विशेष करून ते दाखवतात रोमन कॅथलिक चर्चचा उदय. त्याचबरोबर व्यक्तिगत पोप असतो. म्हणजे एक जो पोप झाले ना सिंग्युलर एक हा पोप मग ह्याचं नाव मग ह्याचं 666 कसा काय हा अटॅच होतो. मग हाच पोप ख्रिस्त विरोधक आहे का ह्याच्या नंतरचा आहे का. म्हणजे अनेक वेळेस ना हे काय होतं वन बाय वन ते दर्शवण्यात येतं आणि सांगण्यात येतं. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहणारे लोक तसेच म्हणतात. एवढंच काय तर इस्लामचा जो उदय आहे इस्लाम जे प्रस्थापित झालं तेही त्याच दृष्टिकोनातून झालेला आहे असा त्यांचा विश्वास आहे. कारण ख्रिस्तानंतरच इस्लामचा उदय झालेला आहे आणि मग तो उदय ही त्याच दृष्टिकोनातून त्याला जॉईंट करता येतो. एवढंच काय तर फ्रेंच क्रांती जी आहे त्याचाही उदय उदाहरणात्मक तसाच काहीतरी आहे असं बोलण्यात येतं. ही जी व्याख्या पद्धत आहे ज्यांच्यासाठी ते लिहिले आहे त्यांच्यासाठी कोणत्याही अर्थाचे प्रगटीकरण ते घेतात. म्हणजे ही व्याख्या पद्धत बिलकुल अशी आहे की काही झालं तरी ते कनेक्शन तिथंच होतं. तुम्हाला माहित आहे का ती मध्ये कोविडची लस आली आणि मग कोविडची लस कुठलं वॅक्सिन होतं ते कोविशिल्ड वॅक्सिन. मग ते कोविशिल्ड वॅक्सिन कसं ते आकडेवारी करून 666 आहे. म्हणजे तिथंपर्यंत ते मजल मारलेली होती की कोविड वॅक्सिन कसं काय 666 आहे. मग कोविशिल्ड जे आहे आणि काय अजून दुसरं काय होतं कोवॅक्सिन. हा म्हणजे हे पण कसं काय ते बिलकुल ते आकडेवारी करून ते 666 करण्याचा प्रयत्न करत होते.
फारच ते विचित्र होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या गोष्टी संगती कनेक्ट होत होते. आणि याच्यामध्ये विशेष करून जे कॅरिझमॅटिक विश्वास आहे तो त्याला दुजोरा या गोष्टींना देत होता. हे पुस्तक स्वतःच उलगडणाऱ्या घटनांवर ठेवलेल्या वेळेच्या मर्यादेकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे हे लोक जे कोणी असं अर्थविवरण करतात तर पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून प्रगटीकरणाच्या पुस्तकात काही वेळ मर्यादा आहेत. ओके, त्या वेळ मर्यादा आपल्याला इथं दिसतात. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय 11वा अध्याय 2रं वचन, याच्यामध्ये तुम्हाला 42 मंथ्स दिसतात. म्हणजे हे मंथ्स आहेत बरं का, आणि हे मंथ्सच काउंट होतात. ओके, आणि त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. काही ठिकाणी तुम्हाला प्रतिकात्मक गोष्टी दिसतात, त्या समजून घेणं गरजेचं आहे की ह्या प्रतिकात्मक आहेत, या प्रतिकात्मक नाही आहेत. प्रत्येकच गोष्ट ऐतिहासिक दृष्टिकोनातून घ्यायची नाही. प्रत्येकच गोष्ट आपण मगाशी जे पाहिलं त्या दृष्टिकोनातून घ्यायची नाही, ऐतिहासिक दृष्टिकोनातून घ्यायची नाही. येणाऱ्या वेळेला आपण ॲडलिस्टिक, ज्याला आदर्शवादी असं असतं, त्याही दृष्टिकोनातून घ्यायची नाही. तर नेमकं कसं ह्याचं अर्थविवरण करायचं ते आपण पाहणार आहोत. तर ऐतिहासिक दृष्टिकोन असाच आहे. आपण पुढे बघितलं 12वा अध्याय 6वं वचन, 14वा अध्याय त्यानंतर 14वा वचन, 13वा अध्याय 5वं वचन. ही जी वचनं आहेत ही वचनं एक टाइम स्पॅन डिक्लेअर करतात. आणि जेव्हा ऐतिहासिक दृष्टिकोन आपण घेऊ लागतो तेव्हा हा टाइम स्पॅन, ऐतिहासिक दृष्टिकोनचं अर्थविवरण करणारे या टाइम स्पॅनला नाकारतात. तर की नाही, ह्याला थोडासा कानडोळा करून आपण फक्त सगळ्या गोष्टी ऐतिहासिक दृष्टिकोनातून घ्यायला पाहिजे. मग ते पूर्णपणे पोप कसा प्रगटीकरणामध्ये आहे, 5वा पोप कसा प्रगटीकरणामध्ये आहे, आणि येणारा जो पोप आहे तो कसा ख्रिस्त विरोधक आहे, किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प कसा ख्रिस्त विरोधक आहे, हेही सांगण्यात आलेलं होतं. मग मला आठवतं की ज्यावेळेस ट्रम्प निवडून आला त्यावेळेस तो कसा म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये ख्रिस्त विरोधक आहे, तो कसा उभं राहणार आहे, म्हणजे इथंपर्यंत मजल गेलेली होती. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून अर्थविवरण करणारे दे कॅन गो टू एनी एक्सटेंट पवित्र प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा आधार घेऊन, आणि हे लोक आहेत असे. आपण हे आपल्याला असं दिसतं की हे भिन्न आहेत, बऱ्याचदा विरोधाभासी उपदेश करतात आणि तसे उपदेश निर्माण केले जातात. तर हा एक दृष्टिकोन आहे. आता आहे तिसरा दृष्टिकोन, जो आदर्शवादी, ज्याला आयडलिस्टिक दृष्टिकोन आहे. आयडलिस्टिक दृष्टिकोन नेमका काय आहे, तर प्रगटीकरणाचा अर्थ चांगल्या आणि वाईट शक्तींमधील सार्वकालिक संघर्षाचे चित्रण म्हणून ते करतात. म्हणजे चांगला आहे, वाईट आहे आणि त्याचा संघर्ष, याचं चित्रीकरण ते करतात. म्हणजे काय माहितीये का, ना ते ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघत आहेत, त्याचं अर्थविवरण करत आहेत किंवा अन्य काही. ते काय करत आहेत माहितीये काय, जसं आहे ते काय तसंच ते घेत आहेत. पण घेत असताना ते काय म्हणतात की हे गुड आहे, हे बॅड आहे, आणि प्रगटीकरणाचं पुस्तक ह्याच्याविषयी युद्ध सांगत आहे. मग पुढं काय होणार आहे फ्युचरमध्ये, मागं काय झालेलं आहे, ह्याच्याशी काहीच त्यांना घेणं देणं नाहीये. जसं इतर पुस्तकं आहेत तसंच प्रगटीकरणाचं पुस्तक आहे, आणि त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ऐतिहासिक संकेत किंवा भविष्यसूचक भविष्यवाण्या अजिबात नाहीयेत असं ते गृहीत धरतात. काय एवढं करत बसलाय, काय एवढं फ्युचरिस्टिक होत बसलाय, बिलकुल असं काही नाहीये. सिंपल साधं पुस्तक आहे. त्याला जेव्हा यायचंय तेव्हा यायचंय. तो येऊन काय करणार आहे, गुड अँड बॅड ह्याचा निर्णय तो करणार आहे. ह्याच्या पलीकडे दुसरं तुम्ही पाहायचंच नाही, असा हा आयडियलिस्टिक दृष्टिकोन आहे, आणि त्याच दृष्टिकोनातून ते पाहतात. हे मत प्रगटीकरणाच्या भविष्यसूचक पात्रांकडे देखील दुर्लक्ष करतात. म्हणजे जे काही भविष्यसूचक गोष्टी आहेत, ज्या प्रॉफेसीज आहेत, त्याच्याकडे ते लोक दुर्लक्ष करतात. जर त्यांचा तर्क निष्कर्षापर्यंत पोहोचलो तर वास्तविक ऐतिहासिक घटनांशी कोणत्याही संबंधापासून पुस्तक त्यांना वेगळं करतं. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन जे आहे त्याच्यापासून हे पुस्तक त्यांना वेगळं करतं. प्रगटीकरण नंतर केवळ आध्यात्मिक सत्य शिकवण्यासाठी डिझाईन केलेल्या कथांचा संग्रहच फक्त ते बनतं. म्हणजे त्यातून वाचू लागले तर आपल्याला एकदम असं काहीतरी दंतकथांसारखं वाटतं की हो, मग कसा तो येईल पुन्हा, आणि मग तो कसा स्वर्गातून आल्यानंतर ढगांवर उभा राहील आणि तो मंडळीला घेईल. मग अशा काही दंतकथा वाटू लागतात. आणि त्या दृष्टिकोनातून आदर्शवादी जे लोक आहेत ते ह्याचं अर्थविवरण करतात आणि त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहतात. जो शेवटला आहे फ्युचरिस्टिक जो अप्रोच आहे, फ्युचरिस्टिक अप्रोच जो आहे, जो भविष्यवादी अप्रोच आहे, हा जो अप्रोच आहे हा एस्केटोलॉजिकल व्ह्यूला असा जवळपास येतो. ओके, जवळपास जसे तो सिमिलर आहे. म्हणजे भविष्यवादी म्हणजे ते भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. जशी आपण याची सुरुवात केली की हा जो व्ह्यू आहे
हा आपल्याला ऐतिहासिक गोष्टींसंदर्भात शिक्षण देतो की काय घडणार आहे, कसं असणार आहे. ओके, मी आपल्या ग्रुपवर वारंवार सांगत होतो की डोंट मिस द इंट्रोडक्शन. ओके, का बरं? कारण ह्या इंट्रोडक्शनवर आधारित आपण पुढे जाणार आहोत आणि आपला अप्रोच त्या दृष्टिकोनातून असेल प्रगटीकरण शिकण्याचा. ओके, आपण त्या दृष्टिकोनातून प्रगटीकरण शिकणार आहे. म्हणजे काय, तर इथे दिसतं बघा, अध्याय 6 पासून 22 पर्यंत ज्या घटना आहेत त्या अद्याप भविष्यातील आहेत असं ग्राह्य धरतं. त्या घटना कधी आहेत? ह्या भविष्यातील आहेत हे ग्राह्य धरतं. ते अध्याय अक्षरशः आणि प्रतिमात्मकपणे, म्हणजे त्याची जी प्रतिमा आहेत, प्रतिमात्मक गोष्टी आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत ते वास्तविक लोक आणि घटनांचे चित्रण करतात जे अद्याप जागतिक दृश्यावर दिसणं बाकी आहे. ओके, म्हणजे जे काही तुम्हाला प्राणी दिसतील किंवा काही गोष्टी दिसतात त्या आहेत तशा प्रतिमात्मक आहेत, प्रतिकात्मक आहेत त्या, म्हणजे त्या आहेत तसे. जसे आपण तुम्हाला दाखवलं की येशू ख्रिस्ताच्या डोळ्यात आग बाहेर येते आणि तो आल्यानंतर त्या डोळ्यातून आग निघणार, त्याची जीभ जी आहे ती तलवारीसारखी आहे, ही प्रतिकात्मक आहे त्या. ओके, तर मग जे काही प्राणी तुम्ही पाहता, ज्या काही घटना आपण पाहतो अध्याय 6 पासून 22 पर्यंत, ही प्रतीक आहेत. ओके, जेव्हा ही प्रतीक आपण पाहतो तर आपल्याला समजायला पाहिजे, एक ओव्हरऑल व्ह्यू यायला पाहिजे की हे नेमकं काय आहे. ओके, तर ते आपण शिकणार आहोत. तर अध्याय 6 पासून 22 पर्यंत नेमकं ते काय आहे हे दृश्य दिसणे अजून बाकी आहे. फ्युचरिस्टिक अप्रोच जो आहे ना, तो याच दृष्टिकोनातून आहे. येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन 6व्या अध्यायापासून 19व्या अध्यायापर्यंत, मिलेनियम ज्याला 1000 वर्ष, आणि अंतिम न्याय जो 20व्या अध्यायात आहे, तोही होणं बाकी आहे. ओके, तोही होणं बाकी आहे. आणि तेही होणार आहे का? बिलकुल होणार आहे. शाश्वत स्थिती जी आताची स्थिती आहे, च्या आसपासच्या घटनांचं वर्णन 21 आणि 22व्या अध्यायामध्ये आहे. केवळ हेच मत प्रगटीकरणाच्या भविष्यवाणीच्या दाव्याला न्याय देतं. हे जे मत आहे हेच काय, ते थोडासा न्याय आपण त्या ठिकाणी पाहतो की जे काही दावे आहेत, जे काही हा व्ह्यू आहे, ह्याला हे मत जे आहे हेच काय ते न्याय देतं. आणि व्याकरण असो, ऐतिहासिक पद्धतीने पुस्तकाचा अर्थ लावतो. म्हणजे आपण जे आता हे पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत, ग्रामॅटिकली हे पुस्तक घेणार आहोत आणि मग ऐतिहासिक रीतीनं फ्युचरिस्टिक अप्रोच आपण घेणार आहोत आणि मग ह्याचं अर्थविवरण करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. ही जी प्रतिमात्मक चिन्ह आहेत, या चिन्हांकडे पाहत असताना माझी कळकळीची विनंती आहे की देवबापच काय तो आपल्यावर कृपा करो. ठीक आहे, आपण हे करत असताना जो काही अभ्यास, जे काही मी पुस्तकांचे इतर जे थिओलॉजियन्स आहेत, जे रिफॉर्मर्स आहेत, त्यांचे जे काही मी कटआउट्स, त्यांचं थिंकिंग, त्यांचे विचार घेऊन एकत्रित करून मंडळीसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर देवबापाच काय तो आपल्याला सहायता करो, मदत करो हे शिकण्यासाठी, आणि तोच काय तो आपल्याला मार्गदर्शन करो की आपण योग्य रीतीनं याचं अर्थविवरण करावं, कुठेही आपण या अर्थविवरणामध्ये चुकू नये. तर हा जो अप्रोच आहे, जो भविष्यवादी दृष्टिकोन आहे, जो अप्रोच आहे, तो अप्रोच जवळपास त्याला न्याय देत आहे, म्हणजे त्या गोष्टीला न्याय देत आहे. तो प्रगतीकरणाच्या त्या इथे येत आहे. बरं, आता इथं पुढे जात असताना आपण आता पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून पुढे जाणार आहोत. त्याच्या अगोदर मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे 4 आपण अप्रोच बघितले, दृष्टिकोन बघितले, तर या दृष्टिकोनांपैकी तुम्ही आतापर्यंत जे काही आहात ते आतापर्यंत कुठं कुठं प्रगटीकरणाविषयी ऐकलेलं आहे आणि ह्यामधील कोणता अप्रोच तुम्हाला वाटतं तुमच्या कानामध्ये पडलेला आहे? तुम्ही आतापर्यंत भविष्यवादी दृष्टिकोन, ओके, म्हणजे तुम्ही हा दृष्टिकोन पाहिला का? प्रिटेरिस्ट तुम्ही कधी ऐकलाय का लोकांकडून? पण तुम्ही ऐकलेला आहे हा कधी? इंडियामध्ये, फॉरेन मध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. ओके, खूप मोठ्या प्रमाणात आहे. ओके, हा वाला ऐतिहासिक दृष्टिकोन की प्रत्येक गोष्ट जी आहे ती जी काही घडत आहे किंवा घडलेली आहे ते प्रगटीकरणात सांगती, किंवा दानियालाच्या पुस्तकात सांगती, किंवा एझेकेलच्या पुस्तकात सांगती, त्याला कनेक्ट करायचं, ते तुम्ही ऐकलेलं आहे, ते तुमच्या कानावर पडलेलं आहे की काही असेल तर आपण काय करतो, त्याला कनेक्ट करत आहे.
ओके, इनफॅक्ट पहिल्या ज्या आहेत त्या नाही, पण ऍटलिस्ट आता ज्या घटना घडत आहेत, कोविड वगैरे आला किंवा काहीतरी मोठा असं काहीतरी आघात घडला, इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ट्विन टावर पडलेलं होतं ना, म्हणजे ज्याला एरोप्लेन ज्यावेळेस धडकलेलं होतं ट्विन टावरला, तर त्यावेळेस पण ते म्हणलं की हे प्रगटीकरणामध्ये लिहिलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जो आहे, तो अप्रोच जो आहे, तो ऐतिहासिक दृष्टिकोनाचा, तो तिकडं घेऊन जाणार. तुम्ही, मी ऐकलेलं आहे, मग माझी इच्छा, तुम्ही ऐकलंय का, मला ते विचारायचं, तुम्ही ह्याच्याविषयी ऐकलंय का, हा अप्रोच तुम्ही ऐकलेला आहे का? हा अप्रोच थोड्याफार प्रमाणात तुमच्या कानावर पडलेला आहे. बरं, जे लोक असे आहेत ना, ठीक आहे, ते खूपच असे एक्स्ट्रीम किंवा एवढे रॅडिकल होतात त्याविषयी, आणि त्याच्यामध्येच मग ते खूप जास्त वेळ घालवू लागतात. आदर्शवादी अप्रोच जो आहे आपल्याकडे, हा थोडासा कमी आहे, आपण हा ऐकत नाही जास्त, आपल्याकडे हा नाही आहे. जो आयडियलिस्टिक अप्रोच आहे तो एकदम म्हणतात की एवढं काही नाही, गुड अँड बॅड आहे फक्त त्याच्यामध्ये, आणि जो बॅड आहे त्याचा नाश होणार आहे एवढंच लक्षात ठेवा, बाकीचं काही करू नका. एवढं तुम्ही स्ट्रेच करून घ्यायची गरज नाही, फक्त त्यामध्ये प्रतिकात्मक चिन्ह आहेत, त्याचा वापर करण्यात आलेला आहे. बट दिस वन इज, म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात ऐकत आहात किंवा ऐकलेला आहे. हा जो अप्रोच आहे ह्याच्यामध्ये पण अनेक वेगवेगळे मतं आहेत बरं का, आणि त्याच्यामध्ये मतं काय आहेत की येशू ख्रिस्त छळाच्या अगोदर येणार आहे, नंतर येणार आहे, येशू ख्रिस्ताचं रॅप्चर कधी होणार आहे, मंडळीला तो कधी घेऊन जाणार आहे, मग छळाच्या अगोदर घेऊन जाणार आहे की नंतर घेऊन जाणार आहे, मग काय प्री ट्रिब्युलेशन आहे, पोस्ट ट्रिब्युलेशन आहे, मग त्याच्यावर अजून त्यांचे खूप सारे प्रश्न आणि विचार असतात. ओके, पण आपण पाहणार की व्हॉट चर्च बिलीफ, ओके, आपण मंडळी काय विश्वास ठेवत आहे त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाणार आहे. त्याच्यानंतर आता इथं आहोत आपण. ओके, मी अजून फक्त ना एक 10 मिनिटं घेतो. मी फक्त एक 10 मिनिटं अजून घेतो, बरोबर आहे, आपण 10 मिनिट लेट चालू केलं ना, तर मी 10 मिनिटं अजून घेतो. ओके ओके, प्रगटीकरण हे पण थोडंसं इंट्रोडक्शनच आहे, जे आपण घेतलेलं होतं तर त्याविषयीच आहे. प्रगटीकरण अध्याय 1:1 पासून पुढं. प्रगटीकरण ॲपोकॅलिप्स, ओके, प्रगटीकरण ग्रीक शब्द आहे ॲपोकॅलिप्स, आणि ॲपोकॅलिप्स जे आहे ते उघड करणं किंवा प्रगट करणं. ओके, उघड करणं, प्रगट करणं, ओपन करणं. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं तसं. याचा अर्थ काय, एखाद्या व्यक्तीबद्दल याचा अर्थ ते स्पष्टपणे दृश्यमान होतात, म्हणजे रिव्हील होतात. ओके, रिव्हील होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉल इंट्रोडक्शनला, पॉल रिव्हील करत आहे कुणाला, गुप्त, जे अनेक दिवसांपासूनच गुप्त होतं ते काय करत आहे, रिव्हील. गुज प्रगट झालेलं आहे, रिव्हील करत आहे. तुम्हाला ठाऊक आहे का, नाही आम्हाला ठाऊक नाही, पण आम्ही काय करतो, प्रगट करत आहे, रिव्हील करत आहे. ओके, तर ते आपण पाहिलेलं आहे. कुणाला रिव्हील करत आहे, येशू ख्रिस्त. कुणाला रिव्हील करत आहे, येशू ख्रिस्त. मग जसं मी पुन्हा सांगत आहे, एक भांड आहे, प्रगटीकरणाचं पुस्तक, वाव, रिव्हील करत आहे, ओपन करत आहे, ओपन करत आहे. कोण आहे त्या बाहेर, येशू ख्रिस्त. कुठला येशू ख्रिस्त, तेजस्वी, गौरवानं भरलेला, गौरवमंडित येशू ख्रिस्त. म्हणजे प्रगटीकरण शिकत आहे कोणाविषयी आहे, येशू ख्रिस्ताविषयी. ओके, आता मी तुम्हाला पुन्हा ह्या 4 व्ह्यूज कडे जर नेलं, ओके, या 4 व्ह्यूजचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. ते काय करत आहेत माहितीये का, जेव्हा ते रिव्हील करत आहेत, इट्स नॉट अबाउट जीसस क्राइस्ट. ते कुणाला रिव्हील करत आहेत का, ज्ञान, कनेक्शन्स, शेवटलं मला समजलेलं आहे, मला प्रगट झालेलं आहे, हे बघा आता सांगतो, हे बघा ते ट्विन टावर कसं आहे, हे बघा हा पोप कसा आहे, हे बघा हे कसं जुळले, ते बघा ते कसं. बट इनफॅक्ट रेव्हेलेशन त्याचं स्टार्टिंगच असं आहे, अध्याय 1:1 प्रगटीकरणाचं काय आहे, अध्याय 1:1 काय, येशू ख्रिस्ताचे प्रगट. म्हणजे जेव्हा योहानाला प्रगटीकरण प्राप्त झालं, वेन ही स्टार्ट्स विथ दिस, येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. म्हणजे ह्यातून दुसरं काहीच बाहेर नाही आलं पाहिजे. म्हणजे टेक व्हॉट एव्हर वर्सेस फ्रॉम द स्क्रिप्चर, या पुस्तकातून काय बाहेर आलं पाहिजे, येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण. ओके, तुम्ही कधी तुमचा स्कूलचा अभ्यास केला ना, ओके, स्कूलच्या अभ्यासामध्ये
व्हॉट एव्हर तुमचं कॉलेज स्कूल काहीही घ्या, तुम्ही पुस्तक उघडलं, तुमचा कुठला धडा आहे तुम्ही तो उघडला, इंट्रोडक्शन कशाविषयी आहे, कोणाविषयी आहे, त्याचं नाव समोर असतं. मला 7वी मध्ये, मला ते मी 4थीत होतो आणि मला एक धडा पाठ होता. ठीक आहे, आज शाळेचा पहिला दिवस, सुट्टी संपली, शाळा सुरू झाली, असं होतं. आणि तो मी पाठ करून ठेवलेला, कारण मला वाचता नव्हते. तर ना मला कोणी विचारलं ना, येतं का रे वाचता, मी म्हणायचो हो येतं, वाच. मी म्हणतो आज शाळेचा पहिला दिवस, सुट्टी संपली, शाळा सुरू झाली. 3रीत होतं ते काहीतरी, पण तिथं होतं की माझी शाळा. इंट्रोडक्शनच आहे, म्हणजे हे कशाविषयी लिहिण्यात आलेलं आहे त्याचे इंट्रोडक्शन वरती आहे. प्रगटीकरणाचे इंट्रोडक्शन काय की येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण, आणि ते आपण विसरायचं नाही. म्हणून शिकत असताना येशू ख्रिस्त कसा आहे तो बघा. अध्याय 1 वचन 7 ते 20, तेजस्वी वैभवात प्रगट झालेला येशू ख्रिस्त. सेकंड, त्याच्या मंडळीचा प्रभू आहे तो. त्याच्यानंतर सैतानाला पराभूत करण्यासाठी आणि स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी तो येत आहे. सार्वकालिक जीवन प्रकाशित करण्यास तो येत आहे. अध्याय 21 आणि 22, देवाने त्याला दिले, पित्याने येशूला त्याच्या परिपूर्ण अधीनतेसाठी त्याच्या भावी गौरवाची नोंद करून दिली. देवाने देऊन टाकलं. म्हणजे प्रगटीकरणाचं इंट्रोडक्शनच कशाविषयी, येशू ख्रिस्त. हा येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त तेजस्वी वैभवात प्रगट झालेला आहे. पहिला अध्याय आणि 7 वचनापासून ते 20 वचनापर्यंत. मी जसं तुम्हाला सांगितलं ना की जेव्हा तो येईल तर त्याच्या येण्याचं प्रतिकात्मक चिन्ह काय, डोळ्यामध्ये आग आहे, दुधारी तलवार आहे, सदरा आहे, 7 समय आहेत, हातामध्ये छानपैकी तारे आहेत. ह्याचं विश्लेषण मी तुम्हाला नंतर करेन. पण हे काय डिस्क्राईब करतं आपल्याला की कसा तो वैभवी आणि गौरवी असा प्रगट होणार आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताला प्रगटीकरणाचं पुस्तक असं वैभवी प्रगट करतं. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 5 पासून 11 पर्यंत त्याचं बघा येणं कसं होतं. 2रा अध्याय फिलिप्पियरास पत्र 2रा अध्याय आणि 5 ते 11. वाचा बरं. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, हा ती तुमच्या ठायी असते. बरोबर. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने. हे त्याचं येणं होतं, बरोबर आहे, हे त्याचं पहिलं येणं होतं. तर फिलिप्पियरास पत्रामध्ये हा जो पॉल आहे तो मंडळीला म्हणतो ही जी त्याची चित्तवृत्ती होती ती तुमच्यामध्ये असो. काय चित्तवृत्ती होती? तो म्हणतो तो देवाच्या स्वरूपाचा होता, पण तो त्याप्रमाणे असणं त्यानं मान्य नाही केलं. तर तो काय झाला, असं म्हटलंय मनुष्य झाला, आणि मनुष्य होऊन तो या पृथ्वीवर आला. आणि त्यानं काय केलं बरं पुढे? त्याच्यामध्ये त्यानं स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचं. तुम्ही बघितलं त्यानं काय केलं? फर्स्ट थिंग त्यानं मनुष्याचं प्रतिरूप धारण केलं. आणि हे ते गुज आहे. हे सर्वांनाच ठाऊक होतं का? नाही. हे सर्वांनाच कळालं का? नाही. आणि जर आपण पुढे वाचलं तर आपण त्यानं तो रिक्त झाला आणि त्यानं मनुष्य रूप धारण केलं. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला आणि मला सिद्धांतिक स्वरूपाने समजून घेणं गरजेचं आहे की देव मनुष्य रूप धारण करतो. त्रैक्य म्हणजे देवाचं नाव त्रैक्य जे आहे, या त्रैक्यामध्ये जो आत्म्यात वसणारा देव आहे, ह्या त्रैक्यात वसणारा हा देव मनुष्य रूप धारण करतो. त्रैक्यातील ही जी व्यक्ती आहे त्यानं मनुष्य रूप धारण केलेलं आहे. ही अलौकिक अनन्यसाधारण गोष्ट आहे. ही समजूच शकत नाही कोणी, ही कळूच शकणार नाही कोणाला. त्यामुळं हे समजून घ्या की ज्या वेळेस जुन्या करारामध्ये पवित्र आत्म्या संदर्भात जे शिक्षण आहे, जुन्या करारामध्ये मला वाटतं मी तुमच्या संग तुम्हाला हे शिकवलंय की पवित्र आत्मा जुन्या करारामध्ये येत होता आणि जात होता. तो त्याचं कार्य करून पुन्हा जात होता. आणि आपण पाहत होतो की देवाच्या आत्म्याचं कार्य या ठिकाणी झालं, देवाचा आत्मा या ठिकाणी कार्य करतो, देवाचा आत्मा यावर उतरला, देवाचा आत्मा त्यावर उतरला. आपण वारंवार जुन्या करारात वाचतो.
आणि यावेळेस एका लिखाणामध्ये स्वतः खुद्द दावीद असं म्हणतो, हे देवा, तुझा आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तो येतोय जातो, तो येतो जातो. देवाच्या आत्म्याचं कार्य जुन्या करारामध्ये अद्भुत, अलौकिक, लोकांना फार अद्भुत वाटत होतं की देवाचा आत्मा उतरतोय कुणावर तरी आणि कार्य होत आहे. सॅमसन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर देवाचा आत्मा उतरायचा, तो कसा मोठा पराक्रम करायचा, आणि असं मग देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त खुद्द अभिवचन देतो की मी जाव हे तुमच्या हिताचं आहे, मी न गेलो तर आत्मा तुम्हाकडे येणार नाही आणि तो येऊन तुम्हामध्ये वस्ती करेल, ही त्या लोकांसाठी एक अद्भुत अशी विलक्षण गोष्ट होती की देवाचा आत्मा येऊन आता आमच्यामध्ये राहणार. येशू ख्रिस्त नोट डाऊन करतो आणि म्हणतो की पहा, तो तुम्हाला आता विस्तार असा येणार आहे. म्हणजे तो येणार जाणार असं नाही, तो येऊन तुमच्यामध्ये विस्तार असं राहणार. ही सर्व लोकांसाठी अलौकिक गोष्ट होती. इन अ सेम लाईन देव स्वतः मनुष्यरूप धारण करून येतो, हे लोकांना समजतच नव्हतं. त्याच्यावर जो दोषारोप ठेवण्यात आला तो हा आला की तू असं कसं म्हणतोस की तू देवाचा पुत्र आहेस. ते म्हणाले ब्लास्फेमी आहे, हे दुर्भाषण आहे, हे तू कसं काय बोलू शकतोस. येशूला असं म्हणू लागलं, कारण काय, हे अशक्य आहे की देव मनुष्यरूप धारण करणं, देवानं मनुष्यरूप धारण करणं हे अनन्यसाधारण गोष्ट आहे, नाहीच होऊ शकत आहे. आणि अशा प्रकारचे आरोप स्वतः त्यावर लावले. जेव्हा तो अभिवचन देतो की देवाचा आत्मा तुम्हामध्ये येईल, तुम्हामध्ये वस्ती करेल, नाही काय म्हणत आहेस तू, आम्हाला काहीच कळत नाही, आम्हाला काहीच समजत नाही. म्हणून ज्यावेळेस हे अभिवचन येशू ख्रिस्त पॉल देत आहे, येशू विषयी ते सांगत आहे, तो असं म्हणत आहे की तो देवाच्या स्वरूपाचा असून त्यानं ते असणं मान्य केलं नाही, तर त्यानं स्वतःला रिक्त केलं. कुणासाठी बरं, तुम्हाला काय वाटतं, कुणासाठी केलं त्यानं स्वतःला रिक्त केलं? मंडळीसाठी. डू नॉट फॉरगेट बरं का, वाय चर्च इज इम्पॉर्टंट. मंडळी का महत्वाचे? त्यानं मंडळीसाठी स्वतःला रिक्त केलं. आणि मंडळीला ठाऊक असायला पाहिजे तो का रिक्त झाला. इट इज फॉर युअर बेनिफिट. आणि रिक्त होऊन काय केलं तर वाच बरं जागृती, काय म्हटलं पुढं? तुम्ही बघितलं तो कसा झाला, स्टेप बाय स्टेप तो खाली येतो. फर्स्ट थिंग, तो देवाच्या स्वरूपाचा होता, त्याने रिक्त झाला. ओके, तो देवाच्या स्वरूपाचा रिक्त झाला. नंतर मनुष्याचं रूप धारण केलं. ओके, देन मनुष्याचं रूप धारण केलं, अजून रिक्त झाला. काय झाला तो? दास. म्हणजे देवाचं स्वरूप मान्य नाही केलं, तो म्हटला मी मनुष्याचं रूप घेतो. ओके, डन. मनुष्याचं रूप घेतलं. अरे कसं काय शक्य आहे मनुष्याचं रूप, की देव जो निर्माण करता निर्मिती झाला. अरे बापरे, एवढंच नाही, दासाचं रूप. अरे थांबा, दासाचं रूप नाही, अजून नम्र. काय बरं अजून? आता बघा तो खाली येतो ना, मनुष्य प्रकृतीचे मरण. बर, पुढं तेही वधस्तंभाचे मरण. बघा तुम्ही खाली, अजून खाली, पुढं त्यानं येतपर्यंत आज्ञापालन केलं. कशासाठी बरं? फॉर अ चर्च, मंडळीसाठी. प्रगटीकरण तुम्हाला आणि मला काय दर्शवतं? त्यानं ही जी स्टेप घेतली आहे, खाली 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 खाली, फॉर व्हॉट? फॉर अ चर्च. ओके, डन. ओके, इथपर्यंत आला मंडळीसाठी. बरं, पुढं बरोबर. आता बघा, त्यानं एवढं लीन केलं. आता देवानं काय केलं? देवाने असं केले, तुम्ही बघितलं, देवाने त्याला अतिउच्च केलं. जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. आणि तुम्ही बघितलं, प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आणि ही जी गोष्ट होती, ही गोष्ट बिलकुल ती होती. त्याचं गौरवी अभिवचन कुणासाठी बरं? अगेन फॉर अ चर्च. ही जी स्टेप त्याने घेतली, फॉर अ चर्च. तो मेला, फॉर अ चर्च. तो उठला, फॉर अ चर्च. तो येणार, फॉर द चर्च. नॉट फॉर एव्हरीवन. हा, नक्की सगळ्यांसाठी येणार आहे,
इतरांचा न्याय आहे, पण हा कॉन्सेप्ट किंवा हा थॉट प्रोसेस तुम्हाला आणि मला ठाऊक असणं अत्यावश्यक आहे. कारण आपल्या मंडळीमध्ये हा मुद्दा होऊ दे, मग मी सांगतो बरं का. पुढे पहा तुम्ही, लगेच नेक्स्ट आहे तो लवकरच येणार असं म्हटलंय. दुसरं जर वचन वाचलं तुम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय 2 वचन काय म्हणत आहे? त्याने देवाचे वचन व येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष म्हणजे जे जे पाहिले त्याविषयी त्यानं साक्ष दिली. आणि तो त्यानं साक्ष दिली एवढंच नाही, का बरं त्यानं साक्ष दिली? कारण काय होणार आहे? तो लवकरच येणार आहे. ख्रिस्ताच्या पुनरागमनाची निकटता हे दर्शवत आहे की तो लवकर येणार आहे. कुणासाठी येणार आहे परत? फॉर चर्च. एक गोष्ट समजून घ्या बरं का. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, आर यू अ पार्ट ऑफ अ चर्च? ओके, जर ही इज कमिंग फॉर अ चर्च, आर यू अ पार्ट ऑफ अ चर्च? आता मला तुम्ही सांगा, व्हॉट इज चर्च? मंडळी काय आहे? तो येणार आहे मंडळीसाठी. मंडळी काय आहे? तो येऊन कुणाला घेणार आहे? विश्वासणाऱ्यांच्या समूहाला. आणि कोण विश्वासणारे बरं? विश्वासणाऱ्यांचा समूह. विश्वासणारे म्हणजे कोण? विश्वासणारे जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे. नॉट एव्हरीवन. प्रत्येक गोष्टीवर त्याच्यावर विसंबून राहणारे, त्याच्या वचनावर भरोसा ठेवणारे, त्याच्या वचनावर रिलाय करणारे. नॉट फॉर एव्हरीवन. तो त्यांनाच घेणार आहे. त्याच्या येण्यामध्ये त्या समवेत कोण जाणार आहेत? जे त्याच्यावर विसंबून राहतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे कोण माहिती आहे का? आध्यात्मिक, जगिक नाही. म्हणजे आम्ही मंडळीत यावं, आठवडाभर आम्हाला जे करायचंय ते आम्ही करावं, आणि एक टिळा लावल्यासारखं एक आमचं चर्च असतं, आणि म्हणून आम्ही तिथे जायला पाहिजे, संदेश ऐकायला पाहिजे काहीतरी, आणि मग यायला पाहिजे. नाही. अ चर्च is fully dedicated for his glory. The one who is preparing herself कशासाठी? त्याच्या ग्लोरीसाठी. फुल एकदम छान नटत आहे ती. का? की माझा वर येणार आहे. मी कशी स्वतःला सुशोभित करू की माझा वर मला घ्यायला येणार आहे. आर यू अ पार्ट ऑफ अ चर्च? काय चर्च म्हणजे? जे स्वतः सुशोभित करत आहे. देवाला संतुष्टता कशाने होईल? तुमच्या दैहिक वागण्यानं? बिलकुल नाही. तुमच्या आत्मिक जगण्यानं, तुमच्या देहासमवेत असणाऱ्या युद्धानं तो सुशोभित होतो. आणि मंडळी तशी आहे. वाय इट्स रिटन ओव्हर देअर एव्हरी टाइम फॉर द 7 चर्चेस. सगळ्यांना अतिशय कणखरपणे देवाचा आत्मा सांगत आहे 7 मंडळांना की तू अशी आहेस, तू अशी आहेस, तू अशी आहेस, तू अशी आहेस. तू स्वतःकडे लक्ष दे. तू कशी स्वतःला नटवत आहेस, बघ कसं करत आहेस तू. हो, विचार करा बरं का. आर यू अ पार्ट ऑफ अ चर्च? आणि जर पार्ट ऑफ अ चर्च आहोत, कसं संतुष्ट करू शकतो आपण तिला? देव फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून जगणाऱ्या लोकांद्वारेच संतुष्ट होतो. देह आणि देहाची लालसा आणि वासना असणाऱ्या लोकांपासून नाही. अजिबात नाही. त्याला घाण वाटते, त्याला किळस येते अशा लोकांची. किंवा जे लोक धार्मिकतेचं सोंग करतात, त्याला ते आवडत नाही.
त्याला घाण वाटते अशा लोकांना जे धार्मिकचे ती कृत्य करतात आणि म्हणतात की वाव आम्ही असं असं केलं तर देवाला किती आवडेल. डू वॉन्ट टू रीड द वर्स व्हॉट इट सेज अबाउट. बघूया आपण वाचूया यशया यशया 64:6. Isaiah 64:6. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहो. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झालेली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलेलो आहोत. अरे बघा पुढं 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 बघा बघितलं का तो काय म्हणतो. म्हणजे तू माझ्याकडं तुझी धार्मिकतेची कृत्य आणूच नको कारण त्या धार्मिकतेच्या कृत्य माझ्यासमोर कसे आहेत एका घाणेरड्या वस्त्रासारखी. मग मला त्याला असलेली चिंधीसारखी घाणेरड्या वस्त्रासारखी म्हणजे देवाला त्या गोष्टीची किळस आहे त्या गोष्टीची चीड आहे. त्याला हे वरवरचं जीवन नको आहे. त्याला आवडत नाही हे वरवरचं जीवन. त्याला वाटतं की फुल डेडिकेटेडली माय चर्च इज माइन. पण माझी मंडळी जर अशी धार्मिकतेची कृत्य करून काहीतरी स्वतःला एकदम असं वस्त्र अशी टाकून छानपैकी मला ठकवण्याचा आणि फसवण्याचा प्रयत्न करते ते घाणेरड्या चिंधीसारखे आहेत. तुम्हाला काय वाटतं मी ह्याने संतुष्ट आहे. बोलतो नाही नाही. हिब्रू लिखाणाचं काय माहित आहे का. स्त्रिया जे मासिक पाळीला कपडा वापरतात ना त्याच्याविषयी लिहिलंय. त्या चिंधीचा उल्लेख आहे हा. म्हणजे इफ यू सी इन दॅट कॉन्टेक्स्ट तुम्हाला समजेल की तो किती घृणा करून बघत आहे. त्याला या गोष्टींची किळस आहे. मंडळीनं कधीही असं देवासंगती वागू नये. मी पुन्हा सांगतो त्याचं येणं तो देवाचा पुत्र देवा समान मनुष्य झाला. दासाचं रूप मरण वधस्तंभावरचं मरण. का बरं. फॉर हिज चर्च. आणि त्याची मंडळी विश्वासणाऱ्यांचा समूह कसा असावा आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिपक्व. ठकवणारा फसवणारा नको आहे त्याला. मंडळीमध्ये असे खूप जण असतात. पाळक साहेबांच्या नजरेमध्ये मी चांगलं दिसावं चांगलं बायबल वाचावं असं एकदम गोड गोड बोलावं हालेलुया बोलावं प्रेज लॉर्ड बोलावं हो पाळक साहेब करावं. काय फरक नाहीये. यू वॉन्ट टू प्लीज हिम द लॉर्ड हिमसेल्फ. आध्यात्मिकतेच्या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमची प्रायोरिटी ठरवेल. ओके तुमची प्रायोरिटीज ठरवतील की तुम्ही कुठे चाललाय. मी वारंवार हे सांगत असतो. ही विल कम ही विल टेक हिज चर्च. ओके व्हॉट हिज चर्च. द फेलोशिप. विच फेलोशिप. जे लोक विश्वास आहे फेथफुल पीपल ऑफ गॉड. देवाचे विश्वासू लोक. हे ढोंग करणारे धार्मिकतेचं सोंग घेणारे. नाही तुमची धार्मिकतेची कृत्य फाटक्या चिंधीसारखी आहेत. म्हणतो माझं तुम्हाला वाटतं मी त्यांना संतोष होईल. प्रगटीकरण बिलकुल त्याविषयी आपल्याला सांगतं. ही इज कमिंग फॉर हिज ब्राइड. थोडंसं मजाकीय तुम्हाला वाटेल पण मला तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची एकदम संपत असताना बरं का. एकदा जर समजा एखादं लग्न होत आहे. ओके आणि लग्न होत आहे आणि एक नवरा मुलगा आहे आणि तो नवरा मुलगा आपली जी पत्नी आहे जी आता होणारी पत्नी आहे तिला
घ्यायला चाललेला आहे आणि आता लग्न होणार आहे तिच्या घराच्या इथं. आणि तो छानपैकी तयार वगैरे होऊन घोड्यावर वगैरे बसून संपूर्ण बारात घेऊन तिच्याकडे निघालेला आहे. आणि जसं तो तिच्या घराच्या जवळ जातो आणि तिच्या घराच्या इथं बघतो की खूप सारं असं म्हणजे बँड बाजा आहे आणि मोठा असा एकदम डीजे लावलेला आहे, गाणी चालू आहे, देवाची गाणी बरं का, आणि एकदम छानपैकी सगळं चालू आहे. हा म्हणतो की वाव, आता माझं लग्न आहे,